trying something new today. We are doing English to Marathi. आज आम्ही काहीतरी नवीन करत आहे इंग्लिश टू मराठी मध्ये. Okay, so if this works, but if this works, आमची आशा आहे की हे काम करेल. if this works, हे जर असं व्यवस्थित झालं तर then Geeta has to be always on stage. No. Goodness, hallelujah. Oh God. How many of you felt Jesus and the Holy Spirit in this place? या ठिकाणी किती लोकांना प्रभू येशू आणि पवित्र आत्मा याचा स्पर्श झाला? Hallelujah. He is at work. तो आमच्यामध्ये काम करत आहे. Amen. Amen. In what measure you take His presence depends on you. तुम्ही किती प्रमाणामध्ये त्याला घेऊ शकता हे तुमच्यावर अवलंबून आहे. Right, so this year better be ready to, increase your capacity as preached last Sunday by Geeta. म्हणून या वर्षामध्ये स्वतःची तयारी करा. जसं मागच्या रविवारी आम्ही सांगितलं की तुमच्या क्षमतेला तुम्ही वाढवा. We need to increase our capacity. आम्हाला आमच्या क्षमतेला वाढवण्याची गरज आहे. You cannot just come here and say, Lord, I increase my capacity, fill me more. इथं येऊन तुम्ही असं म्हणू शकत नाही, प्रभू इथं मी माझी क्षमता वाढवतो आणि मला तू भर. No. It starts at home. असं होऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी घरून तयारी करून यावी लागेल. Tell somebody it starts at home. हे तुमच्या घरातून सुरुवात होतं असं तुमच्या शेजाऱ्याला सांगा. सांगा. मी मराठी सोडणार नाही मध्ये. बोला. घरातून म्हणा घरसे. The more we spend time with Jesus, जितका समय आम्ही येशू बरोबर जास्त घालू, at home, आपल्या घरी, personally, वैयक्तिकरित्या, the more our capacity will increase. तेवढी आमची ग्रहण करण्याची क्षमता वाढणार आहे. Have Him more in our life. ते आमच्यामध्ये जास्त येणार आहे. Hallelujah. 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 Okay. See, the world is very different. पहा प्रियानो, जग हे खूप वेगळं आहे. This is not my sermon, but I'm just saying it. हे माझा संदेश नाहीये, पण मी तुम्हाला सांगत आहे. The world is telling, when we have a girlfriend and boyfriend, you want to be with them more. जग असं सांगतं की तुझ्याकडे तुझी गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असेल, त्याच्याबरोबर तुला जास्त राहणं गरजेचं आहे. सहा नहीं जाता, ये दूरी सही नहीं जाती. All of that stuff. Once they get married. पण एकदा का लग्न झालं, then after some time, after some days, months, मग काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, can I be out more? मग मी असं म्हणू लागतो, हिच्यापासून थोडंसं जरा लांब जाऊ का? That's the world. हे जग आहे. But with Jesus it is different. पण येशू बरोबर नेमकं वेगळं आहे. The more we are with Him, जितकं जास्त आम्ही त्याच्या बरोबर असू, the more hunger we have for Him. तेवढी जास्त भूक त्याच्याविषयी आमच्यामध्ये तयार होईल. Hallelujah. 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 See, it's very different. The principle is a little different. The principle is a little different. हे जे तत्व आहे ती थोडीशी वेगळी आहेत. The more we are away from food, the more we are hungry to eat. जितकं आम्ही अन्नापासून दूर असू, तितकं जास्त आम्हाला भूक लागते. उपवास आहेत की नाही? 21 संध्याकाळी कसं होत आहे? आवाज आले का तुम्हाला आतून? आवाज पोटातून आले की नाही? आवाज 21 दिवसामध्ये गडगड सगळं. The more we are away from the food, the more hunger we have to eat. जितकं जास्त आम्ही अन्नापासून दूर राहू ना, तितकं जास्त खाण्याविषयी आम्हाला ओढ लागते. It is different with the Lord. पण देवाबरोबर हे वेगळं आहे. The more we are with Him, जितकं जास्त आम्ही त्याच्या बरोबर राहू, the more hungry we get for Him. आम्ही त्याच्यासाठी जास्त भुकेलेले बनू. Amen. Hallelujah. Hallelujah. So that's one sign. आणि म्हणून हे एक चिन्ह आहे of a person. त्या व्यक्तीचं. If a person is seen to be more hungry to be in the presence, असा व्यक्ती जो देवाच्या उपस्थितीमध्ये खूप तहानलेला आणि भुकेलेला आहे. If you see him like this, जर तुम्ही असे त्या व्यक्तीला बघितलात, you have to know मग हे जाणून घ्या, that person is more closer to the Lord.
जाणून घ्या की ती व्यक्ती देवाच्या अगदी जवळ आहे. Tell Jesus today, आज येशूला सांगा, I want to be more hungry, Lord. मला तुझ्यासाठी जास्त भुकेलेला बनायचा आहे. More hungry for you, Lord. जास्त भुकेलेला तुझ्यासाठी मला बनायचं आहे. I want to expand my capacity. मी माझ्या क्षमतेला वाढवतो. Amen. आमेन. Can we give Jesus a clap and before का आपण we येशूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. The Lord has given us a word for this year. या वर्षासाठी देवाने आम्हाला एक अभिवचन दिलेलं आहे. This is the year of expansion. हे वर्ष आमच्यासाठी विस्ताराचं वर्ष आहे. आमेन. Oh, I thought you will say louder, Amen. मला वाटत होतं की तुम्ही जोराने आमेन म्हणाल. Don't lose a chance to loudly say Amen. संधी सोडू नका जोराने आमेन म्हणण्याची. That Amen might open some doors for you. तो जो तुमचा आमेन आहे त्याच्याद्वारे महत्वाचे द्वार उघडू शकता. कोणी आमेन म्हणेल. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. This year is the year of expansion. हे वर्ष आमच्यासाठी विस्ताराचं वर्ष आहे. I can already see it in some people's life. मी काही व्यक्तींच्या जीवनामध्ये अगोदरच ते पाहत आहे. Hallelujah. हालेलुया. Something they did not have, they did not own. In the month of January itself, they are owning it. काही लोकांकडे नव्हतं, काही लोकांकडे त्यांच्या मालकीचं नव्हतं, पण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांच्याकडे ते आलेलं आहे. Year of expansion. हे विस्ताराचं वर्ष आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Lord, January didn't happen. It's okay. February it will happen. जानेवारीला झालं नाही, हरकत नाही देवा, पण फेब्रुवारी मध्ये नक्की होणार आहे. March it will happen. मार्च मध्ये पण ते होणार आहे. Till November it does not happen. It's okay, Lord. नोव्हेंबर पर्यंत झालं तरी हरकत नाही देवा. 31st December 2024. I will keep believing. Year of expansion. 31 डिसेंबर 2024च्या शेवटपर्यंत मी या गोष्टीवर विश्वास ठेवणार आहे. तुम्हाला येऊन चावी मारायला आलो नाही मी इथं. हा. हॅलो, मारलं चावी आणि तुम्ही असं केलं. I am here to build your faith. मी तर आहे तुमचा विश्वास वाढवण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Experience Jesus like never before this year. या वर्षामध्ये तुम्ही येशूचा असा अनुभव घेणार आहे, याच्या अगोदर तुम्ही तो अनुभव घेतलाच नसेल. घ्या. अनुभव घ्या. Amen. आमेन. वळा कोणाला तरी वळा म्हणा घ्या. टर्न टू somebody and say घ्या. टेक. I'm good. Thank Oh you. yeah. All right. I'm going to preach again on expansion. So the title of my sermon today is Expansion with Empowerment. आजही मी या विस्ताराविषयी बोलणार आहे. आज माझ्या संदेशाचा शीर्षक आहे विस्तार आणि सक्षमीकरण. म्हणा सगळे विस्तार आणि सक्षमीकरण. म्हणजे एखाद्या गोष्टीला मजबूत करणं त्याला सक्षमीकरण म्हणतात. सगळ्यांचे मोबाईल चेक करा, सायलेंट वर किंवा स्विच ऑफ. येशूच्या नावात. इफ युअर फोन इज रिंगिंग, जर तुमचा फोन वाजला, आय विल हिअर अ ट्रान्सलेशन. मी त्याचं भाषांतर ऐकेन. असं ऐकेन. टेक मी अँड गिव्ह इट इन द ऑफरिंग. तो मोबाईल मला सांगेल, मला घे आणि ऑफरिंगच्या बॅग मध्ये टाक. इफ यू आर इंटरेस्टेड प्लीज रिंग द बेल. जर तुम्हाला असं वाटतं तुमच्या बाबतीत व्हावं तर पट करून फोन सायलेंट मोड वर करा. एक्सपान्शन विथ एम्पॉवरमेंट. विस्तार आणि सक्षमीकरण. वी आर बिलीव्हिंग फॉर एक्सपान्शन. आम्ही विस्तारामध्ये राहत आहोत. गॉड हॅज अ प्लॅन फॉर अस टू एक्सपांड. देवाची इच्छा आहे की आमचा विस्तार व्हावा. एक्सपान्शन टॉक्स अबाउट ग्रोथ. विस्तार जे आहे ते वाढीविषयी सांगतं. ग्रोथ टॉक्स अबाउट बीइंग अलाइव्ह. जी वाढ आहे ती सांगते की आम्ही जिवंत आहोत. विस्तार ह्याच्याविषयी सांगतं. ओके, वाढ जी आहे ती जीवनाविषयी सांगते. सो इफ वी आर अलाइव्ह, जर आम्ही जिवंत आहोत, वी आर ग्रोइंग, मग आम्ही वाढत आहोत. एक्सपान्शन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. म्हणून विस्तार हा आमच्या जीवनाचा एक भाग आहे. हालेलुया. हालेलुया. This expansion that the Lord is giving us, हे जे विस्तार जे देव आम्हाला देत आहे, is not like our salary. हे आमच्या पगारीसारखं नाहीये. First day, पहिल्या दिवशी full.
एकदम जास्तीचा पगार. Last day, शेवटच्या दिवशी minus. एकदम झिरो मध्ये. No, that's not the way God is giving us expansion. अशा प्रकारचा विस्तार देवाने आम्हाला दिलेला नाहीये. God is giving expansion. Today it is this much, tomorrow it will be this much, and it will only keep growing. देव असा विस्तार आम्हाला देत आहे जे पहिलं थोडं असेल मग ते वाढत जाणार आहे आणि वाढत जाणार आहे आणि वाढतच जाणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. Hallelujah. Amen. Open with me Genesis 1. माझ्या बरोबर उघडा उत्पत्ती याचा पहिला अध्याय. So I was reading मी वाचत होतो from Genesis. You know I love Genesis. So तुम्हाला माहिती आहे की मला उत्पत्ती हा अध्याय खूप आवडतो. let's read verse 11. आपण पहिला अध्याय वचन 11 पासून आपण वाचूयात. Okay. God said, let the land produce vegetation and plants yielding seed and fruit, trees bearing fruit according to their kind, whose seed is in them upon the earth. And it was so. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो, आणि तसे झाले. Amen. Amen. So we all know about, we have read about this. याच्याविषयी आम्हाला माहिती आहे, आम्ही याच्याविषयी ऐकलं पण आहे. God said, let the land produce vegetation. इथं असं म्हटलेलं आहे की वनस्पती फळझाडे उत्पन्न करू दे. You with me? तुम्ही माझ्याबरोबर आहात का? Okay. I'm taking you, so please be with me. I'm taking you somewhere. मी कुठेतरी तुम्हाला घेऊन जात आहे. माझी विनंती आहे की तुम्ही प्लीज माझ्याबरोबर राहा. So God said, let the land produce vegetation and trees of its kind. इथं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो की आपापल्या परीची सबीज फळे देणारी आणि फळझाडे उत्पन्न करणारी झाडे या ठिकाणी उत्पन्न हो. Can we read verse 21? आपण 21 वचन वाचूयात का? प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. God created creatures of the sea of its kind. देवाने जलात राहणारे प्राणी देवाने निर्माण केले. Okay. Verse 24. 24वे वचन, मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो, आणि तसे झाले. So 24 says, God said, let the land produce creature of its kind. इथे 24 वचन असं सांगतं की देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्रामपशु जे रांगणारे आहे ते देवाने निर्माण केले. Are you getting it? तुम्हाला हे कळलं का? God created vegetation. देवाने सबीज फळे देणारी झाडे उत्पन्न केली. God created creatures in the sea. देवाने पाण्यात राहणारे जलचर प्राणी तयार केले. God said, let the land produce creatures of its own. आणि देव म्हणाला की जमिनीवर रांगणारे प्राणी देवाने तयार केले. The animals and stuff. आणि देवाने असे प्राणी निर्माण केले. We all know of this, right? हे सर्व आम्हाला माहित आहे. Verse 26. आणि 26वे वचन काय सांगतं? God said, आणि मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. Okay. So we've read all of this. I've told a lot about this, but again I'm getting something that I would want to tell you. याच्याविषयी मी आता तुम्हाला बोललो, पण मला यातून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. We understand God created vegetation and trees, and He created creatures in the sea. He created the animals on the land. देवाने सर्व सबीज जी फळं देणारी झाडे ते तयार केले. देवाने समुद्रातले प्राणी देखील तयार केले. जमिनीवर रांगणारे देखील परमेश्वराने प्राणी निर्माण केले. But if we read properly, पण जर तुम्ही नीटपणे वाचलात, we understand. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. When He created all of this, पण देवाने हे जे सर्व काही निर्माण केलं, when He created all of this, हे जेव्हा देवाने निर्माण केलं, He said, let it produce its own kind. तिथं असं म्हटलेलं आहे की हे सर्व आपल्या परीने ते निर्माण करू दे. Let it produce its own kind. आपल्या प्रकारे ते निर्माण करू दे. Trees of its kind. जे झाड आहे ते झाड स्वतःला उत्पन्न करू दे. Creatures of their kind. जे प्राणी आहे ते त्याच्या सारखेच तयार करू दे. Animals of their kind. जे
पशु आहे ते त्यांच्या सारखेच तयार करू दे. Vegetation of their kind. जे फळझाडे आहेत ते त्याच प्रकारचे उत्पन्न करू दे. Correct? समजलं? But when it comes to man, पण जेव्हा ते मनुष्यावर येतं, verse 26, let us make mankind in our image. पण जेव्हा मनुष्याबाबत बोलण्यात आलं तिथं असं लिहिलेलं आहे, चला आपण आपल्या प्रतिरूपाचं निर्माण करू. He never said, तो असं नाही म्हणाला, I will create mankind मी मनुष्याला तयार करतो and let them create its own. आणि तो मनुष्य स्वतः दुसऱ्या मनुष्याला तयार करेल. He never said that. हे असं इथं लिहिण्यात आलेलं नाहीये. I will create mankind in our image. इथं असं म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो मी माझ्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करतो. What am I trying to say? मी इथं काय सांगू इच्छितो, Likeness matters. जे सारखं पण आहे ते खूप महत्वाचं आहे. Who are we like? आम्ही कोणासारखे आहोत, Where have we come from? आम्ही कुठून आलेले आहोत, From where have we been born? आमचा जन्म कुठून झालेला आहे. I am not just born from my mother's womb. मी फक्त माझा जन्म माझ्या आईच्या उदरेतून झालेला I am नाहीये, born from the likeness of my God. पण माझ्या देवाच्या सारखेपणामधून माझा जन्म झालेला आहे. Hallelujah. हालेलुया. You may be sinning. You may be sinning. तुम्ही गात आहात, तुम्ही sinning. तुम्ही तुम्ही पाप पाप करत आहात. Maybe. कदाचित तुम्ही पाप करत असाल, Maybe your life is not up to the mark. कदाचित तुमचं जीवन एखाद्या व्यवस्थित तुमचं नसेल, Maybe you are not righteous enough. कदाचित तुम्ही खूप धार्मिक नसाल. Yet I want to say, तरी सुद्धा मी हे म्हणू इच्छितो, you are created in God's image. तरी सुद्धा मी हे म्हणतो की तुम्ही देवाच्या प्रतिरूपामध्ये बनवलेले आहात. Likeness matters. जे सारखेपण आहे ते खूप महत्वाचं आहे. When you meet everybody, तुम्ही एकमेकांना भेटता, you look at them, तुम्ही त्यांच्याकडे पाहता, you are in a way looking at God. तुम्ही त्यांच्याकडे देवासारखं पाहायला लागा. त्याच्याकडे बघितल्यावर त्यांनी like it or not, likeness matters. तुम्हाला आवडेल अथवा नाही आवडेल, पण जे सारखं पण आहे ना ते खूप महत्वाचं आहे. No matter how bad that person is, हरकत नाही ती व्यक्ती खूप खराब I असेल, want you to understand ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आज that person in front of you has been created in God's image. जी समोर तुमची व्यक्ती आहे ती देवाच्या प्रतिरूपामध्ये बनवलेली आहे. Oh, hallelujah. हालेलुया. Somebody is getting a prick. काही लोकांना थोडं टोचणी होत आहे, चिमटा. चिमटा बसत आहे. Likeness matters. जे सारखं पण आहे ते खूप महत्वाचं आहे. Tell God, I am created in your image, Lord. सांगा देवाला की देवा मी तुझ्या प्रतिरूपामध्ये बनवलेला आहे. Let this be real to me. Let this be real to me. हे माझ्यासाठी खरं बनू दे. I am made in your image, Lord. देवा मी तुझ्या प्रतिरूपाला धारण करून आहे. The land produced the rest of the creatures. जी भूमी आहे त्या सर्व प्राण्यांना त्याने तयार केलं. जे सर्व प्राणी वगैरे आहे ना, भूमीने, झाड वगैरे ना, भूमीने उपज दिला. वचन आहे ना तिकडे, भूमीने उपज दिलं. आम्हाला भूमीने उपज नाही दिला, येस, देवाने उपज दिलाय. आमेन. हालेलुया. हालेलुया. God could have told us also, for us also, ना, देव आम्हाला पण सांगू शकला असता, भूमी उपज कर, जमिनीतून तू उत्पन्न हो, जमिनीतून मानव उत्पन्न होऊ दे. He would have done that. त्याने हे केलं असतं. He had very unique plans for you and me. पण त्या देवाकडे तुमच्या माझ्यासाठी एक विशेष अशी योजना होती. Likeness matters. जे सारखं पण आहे ते खूप महत्वाचं We आहे. are like God. आम्ही देवासारखे आहोत. Are we God? No. आम्ही देव आहोत का? अजिबात नाही. Are we like God? Yes. पण आम्ही देवासारखे आहोत का? 100% आहोत. Do you see a boy and say, अरे हा तर आपल्या वडिलांसारखं दिसतो, है ना? Looks exactly like his father. अगदी डिक्टो आपल्या वडिलांसारखा दिसतो.
we are like that. आम्ही त्याच्यासारखे आहोत. When the enemy looks at you and me, जेव्हा शत्रू तुमच्या माझ्याकडे पाहतो, some people got it. When the enemy looks at you and me, जेव्हा शत्रू तुमच्या माझ्याकडे पाहतो, he says, तो म्हणतो, she looks exactly like her father. ती अगदी देवासारखी दिसते. He looks exactly like his father. ती अगदी आपल्या पित्यासारखी दिसते. You have to believe. या Satan knows, you don't know. या गोष्टीवर विश्वास ठेवा. शत्रूला माहिती आहे, पण तुम्हाला माहित नाही. Amen. Every other thing God created was told to the land to produce. सर्व काही देवाने जे निर्माण केलं त्याच्याविषयी तो भूमीला सांगतो आणि ती भूमी त्याला उपज देते. But mankind was created by God himself. पण मनुष्याला देवाने स्वतः निर्माण केलेला आहे. Since we are made in God's likeness, म्हणून आम्ही देवाच्या प्रतिरूपामध्ये बनवले since गेलो. जर आम्ही देवाच्या प्रतिरूपामध्ये बनवलेले असेल, जर आम्ही देवाच्या प्रतिरूपामध्ये बनवलं गेलो, we have what God has. जे देवाकडे आहे ते आमच्याकडे आहे. Okay, let me explain to you. मला तुम्हाला हे समजून सांगू द्या. There is a person who is an artist who draws. एक व्यक्ती आहे जो खूप छान असा ड्रॉइंग करतो. शिल्पकारला काय म्हणायचं? शिल्पकार, मूर्तिकार नाही, इंग्लिश मध्ये sculpturer. Is it right? Okay, sculpturer. Okay, even I am learning. Okay, so suppose there's a sculpturer. कल्पना करा की एक शिल्पकार आहे. He's making a murti. He's making a statue. He's making some human probably. तो एका व्यक्तीची मूर्ती तो तयार करत आहे. All right, and it is kept here. आणि हे समजून घ्या की ते इथे ठेवलेले आहे. It's very beautiful, amazing. हे खूप सुंदर आहे. Then he goes. आणि तो मग जातो. He goes to some other land. He takes another mud and brings it to his studio. आणि तो मग दुसऱ्या ठिकाणी जातो. तिथली तो माती गोळा करतो आणि आपल्या स्टुडिओ मध्ये तो परत येतो. And then he keeps looking at what he has made. आणि तो जे बनवलेले आहे त्याच्याकडे तो पाहत राहतो. And by looking exactly he makes another one. आणि त्याला पाहत पाहत हुबेहू त्याच्यासारखं तो दुसरी मूर्ती बनवतो. And when it finishes, आणि जेव्हा ते संपतं, they both look alike. ते अगदी एकमेकांसारखे हुबहू दिसतात. This is called look alike. याला म्हणतात अगदी हुबहू एकमेकांसारखं दिसणं. They being side by side, looking like each other. They may look like each other, but still they are not part of each other. And I'll tell you why. हे दोन जे त्यांनी तयार केलेले आहे ते एकमेकांसारखे दिसतात, पण ते दोघं एक नाहीये, ते दोन वेगवेगळे आहेत. Because the mud and every material that was used to create the other one was not of what it was made by for the first sculpture. जी पहिली मूर्ती बनवण्यासाठी जे माती वगैरे लागली होती, आता ती दुसरी मूर्ती बनवण्यासाठी ती वापरली गेलेली नाहीये, तिच्यासाठी ते वेगळं वापरण्यात आलेलं आहे. So even when they look alike, they are not. म्हणून जरी ते दोघं एकमेकांसारखे दिसत असतील, पण ते दोन्ही वेगळे आहेत. समजलं? It's called counterfeit. याला म्हणतात हुबेहूब नक्कल करणे. नकली. दुसरं. They look alike. ते सारखे दिसतात, but they are not alike. पण ते एकमेकांसारखे नाही. You and me it's a different story with God and us. पण तुमच्या माझ्या बाबतीत वेगळी गोष्ट आहे. When God created us in his likeness, जेव्हा देवाने त्याच्या प्रतिरूपामध्ये आम्हाला बनवलं, the Holy Spirit didn't look at Jesus and then create you here. मग पवित्र आत्म्याने येशूला बघितलं मग आम्हाला बनवलं असं नाही. No. The word says the Father gave his breath in the mud, in the statue, and that's how we came alive.
आणि वचन सांगतं देव पित्याने आपला श्वास त्या मातीमध्ये घातला आणि मग आम्ही जीवधारी झालो. Which means everything that the Father had, He transferred it in us. म्हणून जे पित्यामध्ये होतं ते सर्व काही त्याने आपल्यामध्ये फुंकलं, मगच आम्ही जीवधारी And झालो. that is why I say, if we are like God, we have what He has. म्हणून मी म्हणालो आम्ही देवासारखे आहे, म्हणजे जे देवाकडे आहे ते सर्व आमच्याकडे आहे. Because we were not created as counterfeit, we were created as an unction, as a part of Him. म्हणून आज आम्ही देवासारखे हुबहू नव्हे, पण जे देवामधलं आहे ते सर्व अंश आमच्यामध्ये देण्यात आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. It is very difficult for a believer to believe this. हे विश्वासणाऱ्याला विश्वास ठेवणं खूप कठीण आहे या I गोष्टीवर. have what God has. जे माझ्याकडे आहे ते सर्व परमेश्वराकडचं आहे. Amen. God can do the impossible. देव अशक्याला शक्य करू शकतो, But He has already enabled us to do it. पण ती क्षमता देवाने आम्हाला दिलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Okay. Let's go ahead. आपण पुढे जाऊयात. Can you read verse 28? 28 वचन आपण वाचूयात. See, I'm telling you all of this because God had this ability to bring expansion. मी तुम्हाला हे का सांगत आहे, कारण देवामध्ये ती क्षमता आहे विस्तार करण्याची. And because God has this ability of expansion, म्हणून देवाकडे जी क्षमता आहे विस्तारित करण्याची, even we have the ability of expansion. आणि म्हणून आमच्याकडे पण ती क्षमता आहे, आम्ही विस्तारित करू शकतो. Can somebody say amen? कोणीतरी आमेन म्हणेल का? Hallelujah. हालेलुया. Read verse 28. देवाने त्यास आशीर्वाद दिला. Okay. देव त्यास म्हणाला, हा. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. Amen. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. Amen. So God blessed them and said to them. देवाने त्यास आशीर्वाद देऊन म्हणाला, He blessed them. तो त्यांना आशीर्वाद दिला. And then He said to them. आणि मग तो त्यांना म्हणाला, He blessed them. तो त्यांना आशीर्वाद दिला. And then He said to them. आणि मग नंतर तो त्यांच्याशी बोलला. I'll say that again. I'll say that again. God blessed them. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. Then He said to them. मग तो त्यांच्याशी बोलला. What did He say? मग तो त्यांना काय म्हणाला? Be fruitful and increase in number. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. This talks about expansion, correct? हे विस्ताराविषयी सांगतं. But remember the sequence. God blessed them. पण शृंखला बघा, देव पहिला त्यांना आशीर्वाद दिला. Then He said, be fruitful. मग तो त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा. God blessed them. पहिला देवाने त्यांना आशीर्वाद दिला. Then He said, increase. मग तो त्यांना म्हणाला वाढा. He never said, be fruitful and increase. तो असं नाही म्हणाला पहिला की तुम्ही वाढा आणि विस्तारित If व्हा. He would have just said, be fruitful and increase, जर तो असाच नुसता म्हणाला असता की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, which means He expected us to do everything to be fruitful, everything to be increase. मग तो आमच्याकडनं ही अपेक्षा करेल की आम्ही स्वतः फलद्रूप व्हावं, आम्ही बहुगुणित व्हावं. समजताय का? जर देव नुसता म्हणला असता ना, काय फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, याचा अर्थ काय झाला समजती का? परमेश्वर आमच्याकडून अपेक्षा करतोय, तुझं तू फलद्रूप हो, तुझं तू बघून घे. आपण किती वेळा म्हणलो, हे बाग दिलो बाग घे. आता काय किती आई वडील बोलले आपल्या मुलांना असं? खरं सांगा, बोलले की नाही? धर, काय करायचं ते कर. दोन भावामध्ये तर लय भारी असतंय. सॉरी, दोन भावामध्ये असलं भारी असतं ना, घे काय करायचं ते कर. तू माझं शर्ट घातला, तू माझं हे बसले तिकडे, तू कशाला घे. मग एकदम असं पणाला जाते सगळं. मग काय म्हणते, घे कर काय करायचंय, तुझं तू बघून घे, नंतर काय झालं तर माझ्याकडे येऊ नको. सी, सॉरी, this all looks feels only good in Marathi. So I can't do this ever in English. Okay, so
God blessed them. देवाने त्यांना पहिला आशीर्वाद दिला Then he said, be fruitful. आणि मग नंतर तो म्हणाला की तू फलद्रूप हो. Oh, how amazing is our God. हे किती अद्भुत आहे प्रियांनो. The blessing of the Lord is not fruitfulness. देवाचे आशीर्वाद तुम्हाला फलद्रूप नाही No, करणार. no, no, no. The blessing of the Lord is not fruitfulness. देवाचा फलद्रूपता हे देवाचा आशीर्वाद नाही आहे. The blessing of the Lord is not increase. देवाचे आशीर्वाद वाढणे, विस्तार हा देवाचा आशीर्वाद नाही आहे. नाही. फलद्रूपता हे देवाचा आशीर्वाद नाही आहे. देवाने आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादामधून फलद्रूपता, त्या आशीर्वादामधून वाढ आहे. God blessed from and through the blessing that God gave is fruitfulness. Through the blessing that God gave is increase. जे आशीर्वाद दिलेले आहे त्या आशीर्वादामधून जी फलद्रूपता आहे ती खरी फलद्रूपता. From the left and the right. This is the arrows. हे जे चिन्ह तुम्ही बघत आहे ते कमतरतेचे चिन्ह आहेत. No. Arrows. हा हे दोन Arrows आहेत. बाण आहेत. बाण. हा थोडा बाण. It's Isaiah 54 verse 3. यशाया 54:3 मधलं ते आहे. You will expand, you will enlarge from the left and from the right. Okay. All right. तिथे असं म्हटलेलं आहे तुझा उजवी डावीकडे विस्तार होईल. All right. So this is not blessing. हे आशीर्वाद नाहीये. This is the result of blessing. हा आशीर्वादाचा परिणाम आहे. God blessed them. देवाने त्यांना आशीर्वाद दिला and then said be fruitful. आणि मग तो त्यांना म्हणाला की तुम्ही आता फलद्रूप व्हा. I don't know if you may think something else. I want to believe like this. तुम्ही कदाचित त्याच्यातून काहीतरी वेगळं घ्या पण मी खूप वेगळं घेत आहे. The blessing that is being talked about here is God enabling you already to be fruitful, already to increase. इथं जो आशीर्वाद देवाने दिलेला आहे ते कशाविषयी सांगतं? देवाने त्यांना क्षमता दिली फलद्रूप होण्यासाठी. Yes or no? Hallelujah. हालेलुया. I'm here to tell you, church. मंडळी मी तो उभा आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी. God has blessed you. देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. We look at a mobile and we say it's a blessing. आम्ही आमच्या मोबाईलकडे बघतो आणि म्हणतो हा आशीर्वाद आहे. We look at the computer and we say it's a blessing. आम्ही कम्प्युटरकडे बघतो आणि म्हणतो हा आशीर्वाद आहे. We look at our new bike and we say it's a blessing. आम्ही आमच्या नवीन गाडीकडे बघतो आणि म्हणतो हे आशीर्वाद आहे. No. नाही. It's the result of God blessing you. हा परिणाम आहे देवाने जो आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्याचा एक परिणाम आहे. Hallelujah. हालेलुया. God is blessing you. देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. God is enabling you. देव तुम्हाला सक्षम करत आहे. Hallelujah. हालेलुया. Some people are looking at me as though I have done something wrong to them. काही लोक माझ्याकडे असं बघत आहे जेणेकरून मी काहीतरी तुमच्या बरोबर चुकीचं केलेलं आहो. Can you at least smile? काहीतरी तुम्ही थोडंसं स्मितहास्य देऊ शकता का? कमीत कमी थोडा हसा तरी. Can we go ahead? का आपण पुढे जाऊ शकतो का? There is. All right, I'll just keep this one. Read 29. 29. Verse 20. Then God said, I give you every seed-bearing plant on the face of the whole earth, and every tree that has fruit with seed in it, they will be yours for food. देव म्हणाला पहा अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो ही तुमचे अन्न होतील. Amen. Amen. Immediately after releasing the blessing over Adam and Eve, आदम आणि हवावर जेव्हा परमेश्वराने आशीर्वाद मोकळा केला त्याच्यानंतर लगेचच he created Adam and Eve. त्याने आदम आणि हवाला निर्माण केलं. He made them stand before him. आणि मग तो त्यांना आपल्या समोर उभं केलं. Blessed. आणि त्यांना आशीर्वादित केलं. Immediately after blessing, आणि आशीर्वादानंतर लगेचच God said, देव म्हणाला I give you. मी तुम्हाला देत आहे. God said, देव म्हणाला I give you. मी तुम्हाला देत आहे. He never said, I will give you.
तो असं नाही म्हणाला मी तुम्हाला देणार आहे. He never said, I may give you. तो असं नाही म्हणाला मी कदाचित तुम्हाला देईन. There is no ifs and buts in this. He इथे- said, I give. तिथं जर किंवा तरच्या गोष्टी नाहीये. देव म्हणाला मी देतो म्हणजे त्यांनी ते दिलेलं आहे. I receive it. Amen. मी हे ग्रहण करण्यासाठी आमेन Come on, म्हणत church. I आहे. receive it. Amen. मी आमेन ग्रहण करत आहे या God गोष्टीसाठी. said, I give you देव म्हणाला मी तुला देत आहे every seed bearing plant प्रत्येक सबीज जी फळ देणारी आहे on the face of the whole earth. आणि या पृथ्वीवरचे सर्व गोष्टी मी तुला देत आहे. See how expansion is working. पहा विस्तार कसा इथं काम करत आहे. God is blessing them not just with a tree or plant or a fruit. देव फक्त त्यांना झाडे फळ याच्याने तो त्यांना आशीर्वादित करत नाहीये. Not just that. फक्त त्याच्यानेच त्यांना आशीर्वादित करत नाहीये. I was so glad to read this. मी हे जेव्हा वाचत होतो तेव्हा मी खरंच खूप आनंदी झालो. I give you every seed bearing plant. पण इथं देव म्हणाला प्रत्येक बीज जी फळ देणारी आहे ते मी तुला देतो. Not just a fruit where you will eat and consume and it finishes. फक्त फळ देणार ते तू खाणार आणि मग ते संपणार तेच मी तुला देत नाहीये. But while you are enjoying what I give you, inside it I have given you something which has the capacity to reproduce. पण जे तू खात आहे फळ त्याच्यामध्ये मी ती अशी क्षमता देत आहे ज्याच्यामुळं ती जे बीज आहे नवीन काहीतरी तयार करणार आहे. You remember, we are like God. लक्षात ठेवा मी देवासारखे आहोत. He created. त्याने निर्माण केलं. He produced. तो निर्माण करतो. He enlarged. तो वाढवतो. He has given us seed bearing fruits. आणि तो आम्हाला बीज असे दिलेले बिया असे दिलेले आहे जे उत्पन्न करतात. बीज धारण केलेले फळ दिलेले. हा बीज धारण केलेले फळ. So he is giving us a blessing not just to consume. म्हणून तो आम्हाला आशीर्वाद देते फक्त ते आमच्यासाठी ग्रहण करण्यासाठी नाहीये. But a blessing which has a seed inside. पण त्या आशीर्वादामध्ये एक बीज देवाने तुमच्यासाठी ठेवलेली आहे. One church. Yeah. God is not interested to bless you. देवाला अजिबात रुची नाही तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. No. What is, Pastor, what are you saying? पाळक साहेब तुम्ही काय म्हणत आहात? No, God is not interested to bless you. देव अजिबात रुची घेत नाही तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. God is interested to bless you and in the blessing give you a seed which will produce more blessings in itself. पण तो तुम्हाला आशीर्वादित यासाठी करतो की त्याच्यामध्ये एक बीज देईल जेणेकरून ते इतर गोष्टी उत्पन्न करेल. Hallelujah. हालेलुया. I am taking this verse prophetically for our lives. मी हे वचन माझ्या जीवनासाठी भविष्याच्या स्वरूपामध्ये घेत For all आहे. of you. तुम्हा सर्वांसाठी Take it. ग्रहण करा. Take it. ग्रहण करा ते. Receive it. ग्रहण करा ते. The blessing that will come to me, जे आशीर्वाद माझ्याकडे येत आहे it will increase. ते वाढणारे आहेत. It will be more fruitful. ते अधिक फलदायी होणारे आहेत. Because by default God gave me a blessing which has seed inside it. कारण हे 100% आहे की देवाने जो मला आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामध्ये देवाने ती बी दिलेली आहे. I prophesy over the church. मी या मंडळीवर भविष्यवाणी करत In the आहे name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Receive a blessing from God. देवाकडून तो आशीर्वाद तुम्ही ग्रहण करा. Which is a seed bearing blessing. ज्याच्यामध्ये बीज आहे जे वाढणारी आहे. Once you have it, जेव्हा एकदा ते तुमच्याकडे असेल it will not grow old or it will not shrink down, but it will only multiply in Jesus' name. ती बी जी आहे ती अगदी शुष्क होणार नाही किंवा ती खराब होणार नाही पण त्या बीजद्वारे अनेक गोष्टी उत्पन्न होणार The आहेत. finances you will start getting in this year will never go down, but it will only increase because it comes with a seed. कारण जे पैसा तुमच्याकडे येणार आहे या वर्षामध्ये तो पैसा कमी होणार नाहीये पण तो वाढत आणि वाढत आणि वाढत जाणार आहे कारण त्या आशीर्वादामध्ये देवाने एक बी दिलेली आहे आणि ती बी वाढणारी बी आहे. Somebody say there is a seed in me.
कोणीतरी Come on. कबूल करा, ती बी माझ्यामध्ये There is आहे. a seed in me. ती बी माझ्यामध्ये There is आहे. a seed in me. ती बी माझ्यामध्ये Ali, आहे. let the worship team come. I'll just stop. I have more to say, but I'll just stop here. But I Worship think team ला विनंती कर. let's prophetically just declare this over our life. I have a seed inside me. भविष्याच्या स्वरूपामध्ये घ्या, ती बी माझ्यामध्ये आहे आणि ती बी वाढणारी बी आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Thank you, God. धन्यवाद येशू. धन्यवाद Oh, येशू. Jesus. येशू, Hallelujah. धन्यवाद देतो. Anara, the money, the finance that you will give me is not actually a blessing, Lord. जो पैसा तू मला देत आहे तेव्हा तो खरा आशीर्वाद नाहीये. The enabling that happens before the finance comes is the blessing for me. ओ त्या गोष्टीला सक्षम करण्यासाठी जो माझ्याकडं पैसा येते ती खरी महत्वाची गोष्ट आहे प्रभू. That empowerment is a blessing for me. ती सक्षमीकरण आहे ते महत्वाचं आहे. That is a blessing for me. ते खरा आशीर्वाद आहे. And that comes with a seed. आणि तो आशीर्वाद त्या बी द्वारे माझ्या जवळ येणार That आहे. comes with a seed.